हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2ची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। द्वितीय सत्र परीक्षेच्या दृष्टीने सराव पेपर सोडूया। उत्तरांसह सर्व प्रश्न सोडवले आहेत। तुम्हा मुलांना कोणत्या विषयाच्या पेपरची प्रश्नपत्रिका सोडून हवी आहे ते कमेंट्समध्ये लिहून कळवा। अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक अँड शेअर करा। इतर व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही पहा। चला तर मग प्रश्न पहिला पाहूया। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव। लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव। होमो ही गाळलेली जागा भरलेली आहे। महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे टिंबटिंब हे स्थळ प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे गंगापूर हे स्थळ प्रसिद्ध आहे। नवाश्म युगाच्या सुरुवातीला टिंबटिंब घरे बांधली जात होती। नवाश्म युगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती। ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली त्या काळाला टिंबटिंब असे म्हटले जाते। ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली त्या काळाला ताम्रयुग असे म्हटले जाते। 4 गुणांसाठी हा प्रश्न होता। ब प्रश्न, पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा। पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर म्हणतात। उभय म्हणजे दोन्ही ठिकाणी वावर करणारे। हातकुराड कोणी बनवली? हातकुराड होमो इरेक्टस म्हणजेच ताठकण्याच्या मानवाने बनवली। नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे। हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते? उत्तर, विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर कुशल होते। 4 गुणांसाठी ब प्रश्न आहे। क, पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा। तांबे, सोने, लोखंड। सोने, तांबे, लोखंड। सोन्याचा शोध प्रथम लागलेला आहे, त्याच्यानंतर तांब्याचा, नंतर लोखंडाचा। दुसरा आहे ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग। प्रथम अश्मयुग आहे, त्याच्यानंतर ताम्रयुग आणि लोहयुग। प्रश्न दुसरा अ, थोडक्यात उत्तरे लिहा। बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली? उत्तर, बुद्धिमान मानवाने दगडांपासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले। लांब पात्यांपासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी इत्यादी हत्यारे बनविली। हत्यारे तयार करण्यासाठी गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड, हस्तिदंताच्या वस्तूंचा उपयोग करू लागला। अशा प्रकारे दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात बुद्धिमान मानवाने क्रांती केली। दुसरा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती? उत्तर, हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती। एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत। धान्यांची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे, सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, नगराचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग असत। प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे। अशा रीतीने सुनियोजित नगररचना होती। क प्रश्न, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। होयांगो, चीन। इजिप्त, नाईल नदी। मेसोपोटेमिया, टायग्रीस, युफ्रेटिस या 2 नद्यांमधल्या प्रदेशाला दुआब म्हणतात, म्हणून दुआब लिहिलं तरी चालेल। सिंधू, हडप्पा संस्कृती, मोहनजोदडो संस्कृती। पुढचा प्रश्न आहे क, चुकीची जोडी ओळखा। राजस्थान, बागोर। मध्य प्रदेश, भीमबेटका। गुजरात, लांगणज। महाराष्ट्र, विजापूर। तर याच्यात चुकीची जोडी ओळखायची। भारतातील मध्याश्मयुगीन अवशेष सापडलेली ठिकाणं आहे ती महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात पाटणे येथे मध्याश्मयुगीन अवशेष सापडलेले आहेत, म्हणून महाराष्ट्र, विजापूर ही जोडी चुकीची आहे। लक्षात ठेवा, येथे तुम्हाला जोड्या जुळवा नाही लिहायचं आहे, तर चुकीची जोडी ओळखायची आहे, म्हणून लिहिताना काळजीपूर्वक लिहायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा। व्हिडिओला लाईक अँड शेअर करा। प्रथमच माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।